छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं साजरी करण्यात आली। छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मूकबधीर विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या, पेन आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले, जिल्हा शहर अध्यक्ष पोपटराव कांबळे, कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, VGNT जिल्हा अध्यक्ष अजित सागरे, नगरसेवक दया खोत, भाजपाचे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, उद्योजक फारुख जमादार, फिरोज जमादार, RPI शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक, शहर जिल्हा सचिव नितेश वाघमारे, सांगली शहर अध्यक्ष अजय उबाळे, योगेंद्र कांबळे, ईश्वर जनवाडे, जयगोंड कोरे, संग्राम कांबळे, मेहबूब मुजावर, ऋतुजा कांबळे, आबी कांबळे, विक्रांत वाघमारे, रवींद्र खांडकर, आनंदा कांबळे, बापू भोसले यांच्यासहित विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची आज 152वी जयंती आहे। प्रतिवर्षाप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने शाहू महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटानं साजरी केली जाते। याही वर्षी ती मोठ्या थाटामाटानं साजरी केली गेलेली आहे। बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा आहे किंवा हे जे ब्रीदवाक्य आहे बाबासाहेबांचं, त्याला अनुसरून आम्ही भाजपा आमचा मित्रपक्ष आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीसुद्धा आमचा मित्रपक्ष आहे, शिंदे गट तोही आमचा मित्रपक्ष आहे, सत्तेमधला महाराष्ट्रामधला जनसुराज पक्षी आहे मित्रपक्ष म्हणून। तर या सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेमध्ये आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन यांचं वाटप केलेलं आहे। उद्देश एवढाच आहे की ज्या विद्यार्थ्यांना वह्याचं वाटप केलेलं आहे ती मुलं पूर्णतः मूकबधीर आहेत, हा समाजापासून वंचित असणारा घटक आहे, त्यांनाही कुठेतरी शिक्षणाच्या माध्यमातून आणलं, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे। आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांच्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, त्याच्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी जे काही माध्यमं उघडी केली गेलेली आहेत त्या घटकांचा आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षणाचा प्रभाव इथून पुढच्या काळामध्ये अखंडितपणे ठेवू आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ।